तत्त्वदर्शिता योत्तं प्रविण्य मम वाचमिमां प्रसुप्ता संजीवयत अखिल शक्तिधर स्वदाम्नाम् अन्यसहस्रचरणा श्रवणत्वगादि प्राणानमो भगवते पुरुषाय स्तुभ्यं जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपीचित चोर प्रभु जय जय माखन चोर महायोग पीठे तटे भीमरक्षं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जियोधरातावतारं कलांकांग तेजोदिकामोदि वक्रम खलानीशवादापणोधार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सारे तीर्थधाम आपके चरणों में सारे तीर्थधाम आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में गुरु मेरी पूजा गुरु गोविंद गुरु मेरा पार ब्रह्मा गुरु भगवंत गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो जन्म ही काया जगदीश्वरासी जोडली ज्याची अजन्म ख्याती प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बरनहु रघुबर विमल जसुजो जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोई हरहु कलेश विकार ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमा स्वरूपिणी नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देवक्षेत्रनिवासिना तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकं तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम् तत्विधि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानीं तत्त्वदर्शिता माय बापा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्रवचन रूपी सेवेकरिता निवडलेला श्लोक श्रीमद भगवत गीता या ग्रंथातील 4थ्या अध्यायातील 34व्या क्रमांकाचा आहे। गीता हे तत्वज्ञान आहे। हे तत्वज्ञान साक्षात भगवंताची वाणी
आहे। जन्माला आल्यापासून आपण आपलं मानवी जीवन कसं जगावं हे सांगणारा धर्मग्रंथ म्हणजे श्रीमद भगवत गीता। आणि आयुष्य संपत असताना मरावं कसं हे सांगणारा धर्मग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत। तर आज आपण या ठिकाणी श्रीमद भगवत गीतेतील श्लोक सेवेकरिता निवडलेला आहे। बघा आज इथे सुंदर असा अखंड हरिनाम सप्ताह चालू अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहातील 34व्या क्रमांकाची दुसऱ्या दिवसाची प्रवचन रूपी सेवा माझ्यासारख्या बाळ पामराला आली। मी माझे भाग्य समजते, माझं पामर आहे खाये तोरपण पायीची वाहन पायी बोरी। आज मला ज्यांच्यामुळे ही प्रवचन रूपी सेवा मिळाली असे असणारे माझे सौजन्य विश्वास काळूराम पारदी त्यांना मी धन्यवाद देते। त्याचप्रमाणे आज मी इथेशी आहे ती म्हणजे माझ्या गुरुवर्य हरिभक्त पारायण सुनील महाराज शिंगाडे समाज प्रबोधनकार कीर्तनकार हरिभक्त पारायण संजीवनी ताई शिंगाडे ताई व बाबांच्या चरणी नतमस्तक होते। त्याचप्रमाणे माझ्या आई वडिलांच्याही चरणी नतमस्तक होते आणि तुम्हा श्रोते मंडळींच्याही चरणी नतमस्तक होते। आज हा अखंड हरिनाम सप्ताह ज्यांच्या कृपा आशीर्वादाने चालू आहे ते असणारे वैकुंठवासी हरिभक्त पारायण शंकर महाराज सावंत आणि हरिभक्त पारायण विठ्ठल महाराज कोकणे यांच्या कृपा आशीर्वादाने अजूनही या सप्ताहाची परंपरा चालू आहे। असे चालवणारे हरिभक्त पारायण अनंत महाराज घाडगे हरिभक्त पारायण विश्वनाथ महाराज गुडे हरिभक्त पारायण महेश महाराज गुडे हरिभक्त पारायण योगिता महाराज थरकुडे। तर आज आणि या सप्ताहाचे सूत्रसंचालन असणारे गोपाल सीताराम सावंत यांना सर्वांना मी धन्यवाद देते आणि मी माझ्या प्रवचन रूपी सेवेला सुरुवात करते। तर बघा या श्लोकाद्वारे श्री कृष्ण परमात्मा कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना तुला जर श्रेष्ठ ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर ते ज्ञान तर तू त्या ज्ञानी पुरुषाला प्रणिपात कर। मग ते ज्ञानी पुरुष कोण आहेत लक्ष आहे ना सर्वांचं गावकरी मंडळी कोण आहे ते ज्ञानी पुरुष तर गुरु आणि संत यांना प्रणिपात करून प्रश्न विचार। ज्या प्रश्नाचं उत्तर तू ऐकू इच्छित आहे त्याचं अचूक उत्तर संत महात्मे देतात। कारण श्रेष्ठ असणारं ज्ञान हे फक्त संतांकडेच आहे आणि ते ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्याला संतांचीच गरज लागेल। मग बघा माऊली ज्ञानोबाराय म्हणतात की ते ज्ञान पैगा बरवे जरी मणी अति आणावे तरी या संतासी भजावे सर्वस्वेसी। आपण संतांची सेवा केली पाहिजे। का संतांची सेवा केली पाहिजे हो? तर बघा आता मी तुम्हाला सांगते की संतांची सेवा करायची, परंतु तुम्हाला प्रश्न पडला असेल की संतांची सेवा का करायची कशी करायची आणि तर बघा तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे अंगरवर्ता करावे दास्य सकळ। तणाने संतांची सेवा करायची। मग तण म्हणजे काय? तण म्हणजे तण आपण कशाला म्हणतो महिला मंडळ तर तण आपण शेतातील गवताला तण म्हणतो, परंतु आपले संत महात्मे आपल्या मानवी शरीराला तण म्हणतात। मग तणाने आपण संतांची सेवा करायची। मग तण म्हणजे शरीर, तणाने आपल्याला संतांची सेवा करायची। जर संतांची सेवा करायला जर वेळ नसेल तर आपण धनाने संतांची सेवा करायची। मग धनाने संतांची सेवा कशी करायची तर धनाने म्हणजेच बघा आता आपल्या गावात सुंदर असा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे। या सप्ताहामध्ये दिलेली वर्गणी दिलेलं दान सात्विक कार्यामध्ये एखाद्याला केलेली मदत ती म्हणजे धनाने संतांची सेवा होय। मनाने सुद्धा आपण संतांची सेवा करू शकतो। मग मनाने संतांची सेवा कशी करायची तर मनाने संतांचं हरिचिंतन करायचं। अहो आपण संतांचं हरिचिंतन करतो यात काही विशेष नाही
अरे तो पंढरीचा पांडुरंग परमात्मा त्याने सुद्धा संतांचं भजन केलंय बघा। एक वेळेचा प्रसंग आहे, पंढरपूरचे प्रल्हाद काका बडवे ते पांडुरंगाचे पुजारी होते। तेव्हा एक वेळेचा प्रसंग, दिवस काय झालं, प्रल्हाद काकाने पांडुरंगाच्या सर्व सेवेच्या विधी आटपून शेजारती करून महाद्वाराला कुलूप लावला आणि ते घरी गेले। परत पहाटेच्या वेळेस काकडा आरतीसाठी ते पुन्हा मंदिरात आले। महाद्वार उघडले तर त्यांना आतून भजनाचा आवाज येत होता, म्हणून त्यांनी गाभाऱ्यामध्ये बघितलं तर काय, त्यांना एक अद्भुत प्रसंग पाहायला मिळाला। कोणता तर साक्षात पंढरीचा पांडुरंग परमात्मा विटेवरून खाली उतरून संतांच्या हरिचिंतनामध्ये भजनामध्ये तल्लीन होते, दंग होते, नाचून संतांचं भजन म्हणत होते। भगवान परमात्म्याने संतांचं भजन गायलं, आपल्याला काय हरकत आहे? मग सर्वांनी वरती हात करा, आपण सर्वांनी संतांचं भजन करायचं आहे आणि सर्वांनी माझ्या मागं म्हणायचं आहे, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया म्हणा। हरी ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, हरी ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया म्हणा। हा ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया, चैतन्याचा जीवाला ज्ञानोबाराया, हरी ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया म्हणा। हा ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, हा निवृत्तीराया निवृत्तीराया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया, सोपान मुक्ताबाई, हरी निवृत्तीराया निवृत्तीराया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया, सोपान सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया म्हणा। सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया, हरी निवृत्तीराया निवृत्तीराया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया, हा निवृत्तीराया निवृत्तीराया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया।
तर साक्षात पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याने गायलेलं आहे। मग संतांनी भगवान परमात्म्याने भजन केलं, मग आपल्याला काय आपण सुद्धा संतांचं भजन केलं पाहिजे। ही सुद्धा संतांची सेवाच आहे। आपण संतांची सेवा कशाही पद्धतीने केली तरी त्याचं सारं असणारं फळ हे आपल्यालाच प्राप्त होतं। जसं चंदनाचे हात पायही चंदन परिसाणही न तुझे अंग, जसं चंदनाच्या सहवासात बाबळीचे झाड बोरीचे झाड जर असेल तरी त्याला सुगंधित बनवते, किंवा परिसा जर लोखंडाला लावला तर लोखंडाचं सोनं होतं। मग तो परीस आपण फेकून जरी मारला लोखंडावर तरी लोखंडाचं सोनंच होतं। मग तशीच आपण संतांची सेवा कशाही पद्धतीने केली तरी त्याचं सारं असणारं फळ हे आपल्यालाच प्राप्त होतं। कारण आपले संत मंडळी हे परिसापेक्षाही श्रेष्ठ आहेत। कारण परिसा फक्त लोखंडाचंच सोनं करू शकतो, खापराचं सोनं करू शकतो का हो? तर नाही। म्हणून परंतु आपले संत मंडळी अशी आहेत की जर खापरामध्ये एखादा जड बुद्धीचा व्यक्ती जर आला तर त्यांच्या संगतीमध्ये जर असलं तर त्याला आपल्यासारखे बनवतात। तुकोबाराय म्हणतात की आपणासारखे करीती तत्काळ नाही काळ वेळ तया लागे। हे सामर्थ्य फक्त संतांमध्येच आहे हो। ते आपलं स्वरूपच देऊन टाकतात। नुसतं त्यांचं दर्शन जरी झालं तरी भगवंताची प्राप्ती होते। मग संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला। लक्ष आहे का महिला मंडळ? इकडे लक्ष द्या। तर बघा, संत दर्शनामुळे आपल्याला भगवंताची प्राप्ती होते। बघा उदाहरणार्थ सांगते मी तुम्हाला। एक यशपाल नावाचा डाकू होता। तो जंगलामध्ये राहत असे। तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरिता तो लूटमारीचा व्यवसाय करायचा। जसा आपण आपलं कुटुंब जगवण्यासाठी व्यवसाय करतो, मग शेती करणे, मोलमजुरी करणे, दूध व्यवसाय, तसं तो आपल्या पत्नीसाठी मुलाबाळांसाठी तो लूटमारीचा व्यवसाय करायचा। तो त्या जंगलात मधल्या रस्त्याने जो कोणी जायचा त्याच्याकडील तो सर्व धनद्रव्य पैसे काढून घ्यायचा। परंतु तो डाकू असला तरी भगवंतावर प्रेम करायचा। कारण की तो त्या जंगलामधून जो कोणी जाईल त्याला 2 प्रश्न विचारायचे। पहिला म्हणजे तुला पंढरपूर माहिती आहे का? ज्याला पंढरपूर माहिती आहे त्याचं दर्शन घ्यायचं। आणि दुसरा प्रश्न विचारायचा, तुला पंढरीचा पांडुरंग परमात्मा माहिती आहे का? ज्याला पंढरपूरही माहिती आहे आणि पांडुरंग परमात्मा ही माहिती आहे त्यांचं तो दर्शन घ्यायचं आणि त्यांना पुढची वाट दाखवायचा। परंतु एखाद्याला जर पंढरपूरही माहिती नाही आणि पांडुरंग परमात्मा ही माहिती नाही तर त्यांच्या जवळील तो सर्व लुटून पैसे धन द्रव्य सर्व घेऊन टाकायचं। आता एक दिवस काय झालं, नामदेवराय आणि ज्ञानोबाराय तीर्थयात्रा करत असताना ते त्या रस्त्यावरून चालले होते। म्हणून मग यशपालाने त्या दोघांना पकडले आणि पकडल्यानंतर त्यांना विचारलं की तुमचं नाव काय आहे? त्यावेळेस नामदेवराय म्हणाले माझं नाव नामदेव। मग ज्ञानोबारायांना विचारलं तुझं नाव काय आहे? त्यावेळेस ज्ञानोबारायांनी सांगितलं माझं नाव ज्ञानदेव आहे। हे असं ऐकल्यानंतर यशपाल म्हणाला की ज्यांच्या हातून साक्षात भगवान परमात्म्याने नैवेद्य खाल्ला ते नामदेवराय तुम्हीच का? त्यावेळेस नामदेवराय म्हणाले हो तो नामा मीच। मग ज्ञानोबारायांना विचारलं की ज्यांनी निर्जीव भिंत चालवली, रेड्याच्या मुखातून वेद बोलवले ते ज्ञानोबाराय तुम्हीच का? त्यावेळेस ज्ञानोबाराय म्हणाले हो तो ज्ञाना मीच। असं ऐकल्यानंतर त्यांनी लगत त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवले आणि त्यांना त्याचं भाग्य उजळलं। तो म्हणू लागला की अरे माझं भाग्य उजळलं, तुम्हा संत माय बापांची भेट मला झाली।
मला संत माय बापांची भेट मला झाली। आज माझं भाग्य उजळलं। फक्त आता माझी एवढी इच्छा आहे की तुम्ही संत महात्म्यांनी माझ्या घरून काहीतरी खाऊन जावं, एवढीच माझी इच्छा आहे। मग असं म्हणून त्या नामदेवरायांनी ज्ञानोबारायांना यशपालाने त्याच्या घरी नेलं आणि घरी नेल्यानंतर त्याने पत्नीला सांगितलं, अगं आपल्या घरी संत महात्मे आलेले आहेत, तू यांना स्वयंपाक तयार कर। त्यावेळेस त्याची बायको हळू आवाजात म्हणाली, अहो 2 दिवस झालं आपल्या घरी चूल पेटली नाही, 2 दिवस झालं चूल पेटली नाही, धरणामध्ये धान्य सुद्धा शिल्लक नाही। मग यशपाल म्हणाला की तू यांना तोवर गुळ पाणी दे, तोवर मी जंगलामध्ये गिराईक बघतो। मग ते जंगलामध्ये गिराईक पाहण्यासाठी गेले। गिराईक पाहत असताना त्यांना 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजले, 3 वाजले, 4 वाजले, तरी एकही गिराईक येई ना। म्हणून त्याने आपले दोन्ही हात जोडले आणि भगवंताला म्हणाले, भगवंता माझी लाज आता तूच राख, अशी भगवंताला विनवणी केली। मग भगवंताला अशी विनवणी केली। भगवंताला म्हणाले की भगवंता आज माझ्या घरी संत महात्मे आलेले आहेत, त्यांनी माझ्या घरून काहीतरी खाऊन जावं, एवढीच माझी इच्छा आहे। परंतु आज जर एकही गिराईक आलं नाही तर आज माझं काय खरं नाही, ते संत महात्मे माझ्या घरून उपाशी पोटी जातील। मग भगवंताला त्याची काळजी वाटू लागली। मग भगवंताने सुंदर सावकाराचं रूप धारण केलं, 10 बोटामध्ये सोन्याच्या अंगठ्या घातल्या, रत्नजोडीत अलंकार घातले आणि ज्या ठिकाणी यशपाल उभा आहे त्या रस्त्याला भगवंत निघाले। भगवंत त्या रस्त्यावरती आल्यानंतर यशपालाला कसला तरी आवाज आला, म्हणून त्याने वरती पाहिलं तर काय तर अखंड सुवर्णाने व्यापलेला सावकार त्याला दिसला। त्याला खूप आनंद झाला। मग त्याने त्याच्या नियमाप्रमाणे त्या भगवंताच्या रूपात आलेल्या सावकाराचा रथ त्याने अडवला आणि त्याला प्रश्न केले की तुम्हाला पंढरपूर माहिती आहे का? कोणाला विचारलं हो? तर साक्षात भगवान परमात्म्याला विचारलं। काय विचारलं? की तुम्हाला पंढरपूर माहिती आहे का? तर भगवंताने मनातल्या मनात विचार केला की अरे आपण जर याला सांगितलं मला पंढरपूर माहिती आहे तर ह्यो माझ्या जवळील काही सुद्धा घेणार नाही, म्हणून ते म्हणाले मला पंढरपूर माहिती नाही। मग त्याने दुसरा प्रश्न विचारला, तुला पंढरीचा पांडुरंग परमात्मा माहिती आहे का? कोणाला विचारला? साक्षात त्या भगवान परमात्म्यालाच विचारलं की तुला पंढरपूर माहिती, पंढरीचा पांडुरंग परमात्मा माहिती आहे का? त्यावेळेस सावकार म्हणाला की मला काय पंढरपूर, कोणतं पंढरपूर, कोणतं पांडुरंग परमात्मा, मला याच्यातलं काही सुद्धा माहिती नाही। मग त्या यशपालाला आनंद झाला। यशपालाने आपल्या त्या सावकाराच्या रूपात भगवंताच्या रूपात आलेल्या सावकाराचं जेवढं काही सोनं आहे तेवढं त्याने लुटून घेतलं आणि तो यशपाल आपल्या घरी जाण्यास निघाला। तितक्यात भगवंताच्या मनात आलं की अरे आपण एवढ्या जवळ आलोय, मग संतांच्या पंक्तीतलं भोजन का म्हणून चुकवावं? संतांच्या भोजनातला लाभ का चुकवावा? मग भगवंत यशपालाला म्हणाले, यशपाल मी खूप लांबून प्रवास करून आलेलो आहे, मला काही खाण्यासाठी मिळेल का? आता यशपाल विचार करू लागला की अरे आपण जर याला घरी घेऊन गेलो तर हे नामदेवरायांनी ज्ञानोबारायांना सर्व काही सांगल। मग ते नामदेवरायांनी ज्ञानोबाराय माझ्या घरून भोजन न करताच जातील, म्हणून मग भगवंताने खूपच आग्रह केला त्याला। तेव्हा यशपाल म्हणाला की यशपालाने त्यांना त्याच्या घरी नेलं आणि एका कोपऱ्यामध्ये बसून ठेवलं। त्याच्या पत्नीने सुंदर असा स्वयंपाक तयार केला। संतांची पंगत बसली। तितक्यात ज्ञानोबारायांचं लक्ष गेलं त्या कोपऱ्यात बसलेल्या व्यक्तीकडे। तेव्हा ज्ञानोबाराय यशपालाला म्हणाले,
हे कोपऱ्यात कोण बसला आहे? त्यावेळेस यशपाल म्हणाला, अहो तो गावातला भिकारी आहे, थांबा मी त्याला हकलून देतो. मग यशपालाने काठी हातात काठी घेतली आणि त्याला मारणार तितक्यातच ज्ञानोबाराय यांनी त्याचा हात धरला आणि त्या भिकाऱ्याच्या चेहऱ्याकडे बघितलं. त्यावेळेस ज्ञानोबाराय त्याला म्हणाले की अरे योग याग जप तप करून जो भगवंत परमात्मा कोणाच्या स्वप्नातही जात नाही असं असणारा भगवंत आज तुझ्या घरी आलाय आणि तू त्याला ओळखलं नाहीस. त्यावेळेस यशपालाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. यशपालाने भगवंताच्या चरणावरती लोटांगण घातले. हे कोणाच्यामुळे झाले हो सिद्ध? तर संतांच्या संगतीमध्ये. म्हणून संतांच्या संगतीमध्ये गेलं रे गेलं की आपल्याला भगवंत भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भगवंत भेटल्याशिवाय राहणार नाही. हे मी सांगते म्हणून ऐकू नका, तर वेद देखील सांगतात की संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. तर बघा संतांच्या दर्शनामध्ये एवढी ताकद आहे की नुसतं त्यांचं दर्शन जरी झालं तरी आपल्याला भगवंताची प्राप्ती होते. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. यावर निलोबारायांचं त्यांचं मत विचारा. निलोबाराय म्हणतात की एवढी कृपयावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथे हात ठेविला मस्तकी प्रसाद देवणी केले सुखी. तर बघा हे सुख जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर ते सुख संतांकडे आहे, सद्गुरूकडे कुठे आहे? म्हणून बघा देवाला शरण जाण्यापेक्षा सद्गुरूला शरण जा. बघा नामदेवराय ज्या वेळेस देवाला शरण गेले असता मग देवाने सांगितलं नामया शरण भगवंतासी भगवंत तरी प्रत्यक्ष त्यासी हरी शिकवी नामयासी सद्गुरु विना सुखाची न पाविजे. नामदेवरायाने देवाजवळ कायमचं वास्तव्य करूनही त्याला खऱ्या स्वरूपाची खऱ्या सुखाची प्राप्ती झाली नाही. देवाने सांगितलं की नामदेवा तुला जर माझ्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून घ्यायची असेल तर तू श्री गुरुला शरण जा. मग श्री गुरुला शरण जा. श्री गुरु वाचेन मुक्ती तुझं नाही. श्री गुरु वाचून तुला मुक्ती मिळणार नाही. म्हणून तू श्री गुरुला शरण जा असं देवाने स्पष्ट सांगितलं. मग मुक्ताबाईंना सुद्धा नामदेवरायांची एक खंत वाटायची की नामदेवराय भक्तिप्रेमामध्ये रंगलेला परंतु ज्ञानापासून परावृत्त होता. ज्ञानोत्तर प्रेम भक्तीमध्ये नामदेवरायांना न्यायलाच पाहिजे, कारण ज्ञान अपूर्ण ह्या भक्तांमध्ये राहणं उपयोगाचं नाही. म्हणून मग मुक्ताबाईने एक योजना केली. आळंदीला संत संमेलन जाहीर केलं आणि मग त्यांनी नामदेवरायांना आमंत्रण दिलं, आग्रहाचं आमंत्रण दिलं. गोरोबा काकांनाही आग्रहाचं आमंत्रण दिलं आणि मग सांगितलं संत संमेलनाच्या दिवशी तयारी झाली. संत संमेलनाच्या दिवशी तयारी झाली. नामदेवराय तिकडून येताना दिसले. लगेच निवृत्तीनाथ उठले आणि त्यांना सामोरे गेले. त्यांना इतका आनंद झाला की उठले निवृत्ती संतांच्या दर्शना पंढरीचा प्रेमा घरा आला. निवृत्तीनाथांनी नामदेवरायांना प्रदक्षिणा केली, चरणावरती मस्तक ठेवले, केली प्रदक्षिणा, वंदिले चरण. त्यानंतर ज्ञानोबारायांनीही प्रदक्षिणा केली, चरणावरती मस्तक ठेवले आणि मग तितक्यात नामदेवरायांना भूताचा संचार झाला. कोणता भूत हो? तर अहंकाराचा भूत झाला. अहंकार नामदेवरायांना झाला. मग तर मुक्ताबाईंना लयच राग आला. मुक्ताबाई म्हणू लागल्या की अरे आपण वेळीच हे संत संमेलन घेतलं, हे गरजेचंच आहे. आता बघा निवृत्तीनाथांनी दर्शन घेतलं नामदेवरायांचं, ज्ञानोबारायांनीही दर्शन घेतलं, नंतर सोपान काकांनीही दर्शन घेतलं. आता निवृत्ती दादांना वाटलं की अरे आपली मुक्ताही दर्शन घ्यायला येईल, परंतु मुक्ताबाई काही जागेवरून आलेनाच. मग निवृत्ती दादा मुक्ताबाईंना म्हणाले, अगं मुक्ता तुला कळतं की नाही, आम्ही सर्वांनी दर्शन घेतलं आणि तू का थांबलीस? त्यावेळेस मुक्ताबाई म्हणाली, दादा मी दर्शन घेणार नाही. मग निवृत्ती दादा म्हणाले,
अगं असं काय करते मुक्ता, दर्शन घे, कोण आहेत माहिती का हे? हबब्बा आहेत. त्यावेळेस मुक्ताबाई म्हणाले की दादा हे हबब्बा बाहेरून आहेत, परंतु आतून काय? लगच घ्या. लगच गोरोबा काका उठले आणि परीक्षा घ्यायला लगच त्यांचं थापटणं घेतलं आणि ते नामदेवरायांच्या डोक्यात थापटण मारलं. तर लगेच नामदेवराय उठले आणि डोके चोळायला लागले. त्याची थापटणे नामदेवासी, त्याची थापटणे नामदेवासी डोके चोळी रडू लागे. गोरोबा लगेच मग नामदेवराय चिडले आणि म्हणाले की संत संमेलनाची हीच का पद्धत? अशा प्रकारे चिडले की लगेच मुक्ताबाई म्हणाल्या की गोरोबा काका परीक्षा झाली, लगेच तुम्ही निकाल जाहीर करा. मग लगेच गोरोबा काकांनी निकाल जाहीर केला. गोरोबा काका म्हणतात गोरा राहिला ग बाई, तिला भरी नाही भाजीला कुठे. काय म्हणतात की गोरोबा काका म्हणतात की हे मडकं राहिलं कच्च, निव्वळ कच्च मडकं आहे, याला आळ्यात घालून भाजून पक्क करावं लागेल. मग आता नामदेवरायांना वाटलं की ही मला भाजायलाही मागे पुढे बघणार नाही, म्हणून कोणाचंही लक्ष नाही हे बघून त्यांनी डायरेक्ट पंढरपूर गाठलं. पंढरपूर मध्ये गेले, पांडुरंगाजवळ उभे राहिले आणि म्हणाले देवा राम राम, तूच आग्रह केला की तिकडं जा, सांगते संमेलन आहे. त्यावेळेस देव म्हणाले अरे नामदेवा झालं काय? त्यावेळेस नामदेवराय म्हणाले झालं काय म्हणजे माझं डोकं फुटलं ना, माझ्या डोक्यावरती थापटणं जोरात मारलं आणि म्हणे हा कच्चा आहे, निव्वळ कच्चा आहे म्हणे तो म्हातारा, तो नाही का दर महिन्याला वारीला येतो गोरोबा. त्यावेळेस देव म्हणाले अरे झालं तरी काय? त्यावेळेस नामदेवराय म्हणाले मी गोरोबा काका म्हणतात की नामदेवरायांनी सांगितलं की गोरोबा काका म्हणतात की हे मडकं कच्च आहे. मग खरंच का रे देवा मी कच्चा आहे का? खाल्लं पिल्ल्याची साक्ष धरून तू मला सांग, खरंच मी कच्चा आहे का? त्यावेळेस देवाने सांगितलं नामदेवा मी जरी दूध प्यायलो असलो ना तरी साक्ष बदलायची नाही. नामदेवा तू खरंच कच्चा आहे, तुला माझ्या अजून खऱ्या स्वरूपाची ओळख नाही. मग माझ्या खऱ्या स्वरूपाची ओळख नाही. जाई नाम्या जाई श्री गुरु शरण, तुटे भव बंधन त्याची वेगा, त्याने खेचर विसा केला गुरु, तेव्हा झाला साक्षात्कार. ज्या वेळेला विसोबा खेचरांनी नामदेवरायांना ज्या वेळेला बोध केला त्यावेळेला नामदेवरायांना भगवंताच्या यथार्थ स्वरूपाची ओळख झाली, यथार्थ स्वरूपाची ओळख झाली. परत येताना त्यांची परीक्षा घेतली देवाने. देव पुत्रेच्या रूपात आले आणि चपात्या नेल्या. नामदेवराय तुपाची वाटी घेऊन मागे लागले आणि म्हणाले की अरे देवा तशी चपाती खाऊ नका, मी तुम्हाला तूप लावून देतो आणि मग तुम्ही खा. त्यावेळेस देव म्हणाले अरे नामा तुम्हाला कुत्र्याच्या रूपात कसे काय ओळखलास? त्यावेळेस नामदेवराय म्हणाले देवा खेचर आणि उपदेक्षिले सर्वभूती विठ्ठल. नामदेवराय म्हणाले देवा तुझा आता मला तुझ्या सर्व ठिकाणी अनुभूती यायला लागली आहे. अशा प्रकारची अनुभूती, अशा प्रकारचं ज्ञान हे फक्त संतांकडच आहे. म्हणून ते ज्ञान पैगाबरवे जरी मणियाथी आणावे, तरी या संतांचे भजावे सर्वस्वेसी. तर बघा हे जर ज्ञान मनात ढसायचं असेल तर या संतांना सर्व भावाने भाजावे. मग ज्ञानामध्ये श्रेष्ठ सामान्य ज्ञान आहे असा होता ज्ञानेश्वर महाराजांचा व्यावहारिक ज्ञानाचा समावेश. मग असा होता ज्ञानेश्वर महाराजांचा ज्ञानाचा समावेश की ज्ञान अन्य ज्ञान आहे असाच केला जातो. ज्ञानाचा असाच केला जातो की ज्याला संतांकडून आत्मज्ञान प्राप्त झाले आहे त्याला आत्मज्ञान प्राप्त झालेला आहे, त्याला म्हणजे या जगात कोणतीही
कर्तव्य अशी वस्तू उरत नाही. आत्मनेवच संतुष्ट तस्य च कार्य न विधते. तर बघा, आत्मज्ञान हे सर्व ज्ञानामध्ये श्रेष्ठ आहे. म्हणून आणि इतर ज्ञान हे गवतासारखे आहे. अगायाची कारणे हे उत्तम सर्वपरी मी म्हणे. हे जे वैनी हे तृण येणे ज्ञान. हे ज्ञान प्राप्तीचे भगवान सांगतात की ते ज्ञान पैगा बरवे, जरी मणी अति आणावे, तरी या संतांची भजावे सर्वस्वीसी. संतांची सेवा करावी. संत हा शब्द भाववाचक आहे. जो देहादी प्रपंच ज्याचा निराश करूनही जो सद्रूप झाला त्याला संत असे म्हणतात. संत हा शब्द तत्वदर्शी व ज्ञानी याचे एकत्रीकरण आहे असे दाखवते. मग या संतांची भजावे. संतांची सेवा का करायची? तर अध्यात्म ज्ञानाचे आपल्या प्राप्त करण्यासाठी आपल्याला संतांची शरणागती करावी लागेल. मग ते ज्ञान बघा, एखादा जर शास्त्र उपनिषद वाचून जर ते ज्ञान प्राप्त करून घेत असेल तर त्याला काही समाधान होणार नाही. कारण ते ज्ञान फक्त गुरुच्याच मुखातून यावं लागतं. नाहीतर काहीच उपयोगाचं नाहीतर त्याची तहान निवृत्त होणार नाही. परंतु ते पाणी जर मेघाच्या द्वारातून आले तर ते ज्ञान आपल्याला जर मुखातून आले तर आपली तहान निवृत्त होते. जसं साधकाच्या जीवनामध्ये संतांचं आगमन झाल्याशिवाय संतांचं जीवन कृतार्थेला प्राप्त होत नाही. म्हणून बघा, जी बनपुरी झाडे शिंपी जीवेसाठी पाहुणी जन्मे आठी काठी परिफळसी त्याची भेटी जय वसंतू जावे. बघा, माळी ज्याप्रमाणे त्या झाडाची खूप जीवापाड मेहनत करतो, त्याला तो वसंत ऋतू आल्याशिवाय आलं का मग त्याचं फल, त्याला लगेच फलं वगैरे आली का त्याचं सर्व काही प्राप्त होतं. बघा, एक शहरातला माणूस होता. त्याने खेडा गावामध्ये एक जमीन विकत घेतली आणि त्या जमिनीमध्ये अनेक प्रकारचे फळे फुले झाडे लावले त्याने. मग त्या झाडांची मेहनत करण्यासाठी त्याने एका गड्याला कामाला ठेवलं. त्या गड्याने खूप मेहनत केली. त्या झाडांना उत्तम असं प्रकारचं खत दिलं, पाणी घातलं आणि मग ती झाडे मोठी झाली अशी टवटवीत झाली. मग नंतर तो मालक तिथे आला आणि त्याने तिथं पाहिलं तर काय, एकाही झाडाला फळ किंवा फूल नव्हतं. मग मालक म्हणाला की अरे, तू एवढी मेहनत करूनही एकाही झाडाला फळ किंवा फूल नाही, मग असं कसं? त्यावेळेस तो गड्याने सांगितलं, मालक, वसंत ऋतू आल्याशिवाय यांना काही फळ फुलं येणार नाही. मग कारण वृक्षाला फळे येण्यासाठी ऋतूची गरज आहे. मग मालक म्हणू लागला की अरे, तो वसंत ऋतू कुठे, सांग, मी त्याला घेऊन येतो. मग मालक लगेच गडी म्हणाला की अहो, त्या वसंत ऋतूला आणायला लागत नाही, तर तो आपोआपच येत असतो. जसं त्या वसंत ऋतू रूपी सद्गुरूची सेवा जर आपण केली तर आपल्याला सुंदर असं म्हणजे भगवंताची प्राप्ती
होते बघा. म्हणून नाम, आणि तुम्हाला मी सांगते की नामस्मरण करायचं. नामस्मरण का करायचं? परंतु आताची लोक काय म्हणतात, ताई आम्ही आता नामस्मरण करणार नाही तर नंतर नामस्मरण करणार. परंतु नंतर तुम्हाला म्हातारपणात तुम्हाला तुमचं शरीर साथ देईल का नाही हे सांगता येत नाही. म्हणून आताच नामस्मरण केलं पाहिजे. बघा रामदास स्वामींनी एका अभंगामध्ये लय खूप सुंदर वर्णन केलेलं आहे की रामदास स्वामी म्हणतात की सावध सावधान वाचे वदानारायण, काळाचे बय आहे काहीतरी करारे साधन. 10 वर्ष बाळपण 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन, मग तो काहीच सावधान. सावध सावधान वाचे वदानारायण, काळाचे भय आहे काहीतरी करारे साधन. बघा 10 वर्षामध्ये आपलं बाळपण आहे, 20 वर्षामध्ये तारुणपण, मग आपण काय तेव्हा सावध नसतो. पुढे 30 वर्ष होती दारापुत्र मागे फिरती, प्रपंच लागे पाठी, मग तो कैसा परमार्थी. सावध सावधान वाचे वदानारायण, काळाचे भय आहे काहीतरी करारे साधन. बघा 30 वर्षामध्ये आपल्या मागे मुलं बालक बायको हे सगळं आपलं सगळा प्रपंच आपल्या मागं असतो. मग आपल्याला परमार्थ करणं काही शक्य होत नाही. पुढे 40 वर्ष झाली डोळा 40 आली, डोळ्यास भुरल पडली, मग तो काहीसा दूर आणि जवळी. सावध सावधान वाचे वदानारायण, काळाचे भय आहे काहीतरी करारे साधन. बघा 40 वर्षामध्ये आपल्या 40 वर्ष होती डोळ्याच्या, बघा 40 वर्षामध्ये आपल्याला चष्मा लागतो. म्हणून आताच ठरवा या डोळ्यांनी काय बघायचं आणि काही नाही, नाहीतर नंतरून मग बघा 50 तर इतके अवघड आहेत. 50 वर्ष होती हळती दातांच्या पंगती, श्याम केस शुभ्र होती त्यासी म्हातार म्हणती. सावध सावधान वाचे वदानारायण, काळाचे भय आहे काहीतरी करारे साधन. बघा 50 वर्षामध्ये आपले दात हलायला लागतात. म्हणून या दातांवर कधी विश्वास ठेवायचा नाही, कारण की दात लेट येतात आणि लवकर पडतात. आणि आपले केस सुद्धा 50 वर्षामध्ये पांढरे होतात. परंतु आताचे तर तरुण पिढीचे की लगेच त्यांचे केस पांढरे होतात. परंतु तरुण पिढी इतकी चालाक आहे की लगेच डाय करून काळे करतात. मग पुढं 60ची बुद्धी नाठी, मग हाती आली काठी, वस वस लागे पाटी त्यासी हसती कारटी. सावध सावधान वाचे वदानारायण, काळाचे भय आहे काहीतरी करारे साधन. बघा 60 मध्ये आपल्याला आपल्या हाती काठी येते, मग आपल्याला काय सुचत नाही. तर मग तर आपल्याला काय सुचत नाही. मग आपल्या माग अशी वसवस लागते आणि मग आपल्याला कार्टी हसतात. पुढं 70ची झाली रचना, बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना, मग तो झाला दैन्यवान. सावध सावधान वाचे वदानारायण, काळाचे भय आहे काहीतरी करारे साधन. 17 वर्षामध्ये आपल्याला बसलं की उठवत नाही आणि उठलं की चालवत नाही. मग काय आपल्याला पुढं 60 20 मिळून 80, मग तो झाला अपयशी. पाण्याविन मछली जैसी, जीव होतो कासवीसी. सावध सावधान वाचे वदानारायण, काळाचे भय आहे काहीतरी
करारे साधन. बघा 80 वर्षामध्ये आपला जीव कसा वीस होतो, आपल्याला काही सुचत नाही. बघा कीर्तनकार महाराज सांगतो की अरे म्हातारा बाबा जर बाहेर बसला असला तर त्याला विचारतात की कीर्तनाचा मंडप कुठे आहे, तर म्हातारा बाबा म्हणतो की माझी म्हातारी घरातच आहे. कीर्तन कुठं आहे हे म्हणलं की म्हणतो म्हातारी घरातच आहे. पुढं मग वर्ष झाले 90, बोलवे ना एक शब्द, श्री पुत्र म्हणे प्रसिद्ध, आता तोडा संबंध, सावध सावधान वाचे वदानारायण, काळाचे भय आहे काहीतरी करारे साधन. बघा 90 वर्षामध्ये आपल्याला आपले घरचे दारचे सगळेच तोडून टाकतात. काय म्हणतात, पत्नी सुद्धा आपली राहत नाही, म्हणून या जगामध्ये कोणीच कोणाचं नाही. तुम्हाला खरं सांगते. पुढं मग शतक पूर्ण झाला, आला तैसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला, सावध सावधान वाचे वदानारायण, काळाचे भय आहे काहीतरी करारे साधन. बघा आपल्याला 100 वर्ष झाले की काही सुचत नाही. मग रामदास स्वामी काय म्हणतात की रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला. एवढं आपलं 100 वर्ष होऊन संपून जातात तरी काही माणूस सावध होत नाही. म्हणून नामस्मरणाला खूप महत्व आहे. नामस्मरण आपण केलं पाहिजे. तर आता बघा आपल्या प्रवचन रूपी सेवेची नियोजित वेळ ही संपलेली आहे. तरी मी प्रवचनाला हे प्रवचन रूपी सेवा इथेशी संपवते. तर मला आज ज्यांच्यामुळे ही सप्त्याची तारीख भेटली असे असणारे विश्वास कालुराम पारधी यांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देते. त्याचप्रमाणे आपल्या आंबिवली विभागामध्ये सुंदर असा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. या सप्ताहामध्ये मला दुसऱ्या दिवसाची प्रवचन रूपी सेवा तुम्ही दिली, तरी पण मी माझे भाग्य समजते आणि तुम्हा सर्व श्रोते मंडळींच्या चरणी मी नतमस्तक होते. तर मी आता माझ्या प्रवचन रूपी सेवेला पूर्ण विराम देते. पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगत गुरु संत तुकाराम महाराज की जय. पवन सुत हनुमान की जय.